नमस्कार, रेसिपी सफर चॅनेलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आजच्या भागात बघणार आहोत आपण पालक बेसन पोळी। नेहमीची बेसन पोळी तर आपण सगळेजण बनवतच असतो, पण आज आपण पालक बेसन पोळी बनवणार आहोत। त्यामुळे मुलांच्या पोटात हिरव्या भाज्या भरपूर प्रमाणात जातात। जी मुलं हिरव्या भाज्या खायला कुरकुर करतात त्यांच्यासाठी ही बेस्ट आयडिया आहे। तर एकदा नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी। नेहमीच्याच उपलब्ध साहित्यांपासून बनलेली ही बेसन पोळी तुम्हाला नक्की आवडेल। टोमॅटो सॉस बरोबर मुलांना खूप आवडते ही। तर साहित्य बघूया। स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी पालक आणि चिरून ठेवलेला आहे। याचं असं निश्चित असं काही प्रमाण नाही, आपल्याला हव्या त्या प्रमाणात घ्यायचं आहे। थोडी कोथिंबीर सुद्धा घेतलेली आहे, त्यामुळे तो अजून हेल्दी होईल। एकच हिरवी मिरची ठेचून घेतलेली आहे। अर्धा चमचा हिंग घालायचा आहे आणि त्यानंतर चमचाभर ओवा हातावर असा क्रश करून घ्यायचा आहे। आलं लसूण पेस्ट टाकायची आहे 1 चमचा। खूप छान सुगंध येतो, रेडीमेड पेस्ट आहे ही। आता त्यानंतर जेवढं लागेल तेवढं बेसन पीठ टाकायचं। याला निश्चित असं प्रमाण नाही आहे, 4-5 चमचे साधारण बेसन पीठ लागेल। आणि त्यानंतर 1 चमचा रवा टाकायचा आहे, बारीक मोठा कोणताही टाकू शकता। 1 चमचा तांदळाचं पीठ टाकायचे आणि चवीप्रमाणे मीठ। आता मसाले आणि पीठ हे सगळे व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचे। हळद अजिबात टाकायची नाही, कारण आपण यामध्ये सोडा टाकणार आहोत। हळद आणि सोडा एकत्र टाकण्यामुळे बेसन पोळी लालसर होऊ शकते, त्यामुळे हळद अजिबात टाकू नका। असाही त्याला सुंदर कलर येतो। पालकाऐवजी तुम्ही वाफवलेला मटार, फरसबी, बीट किंवा कोबी सुद्धा टाकू शकता। त्यामुळे कुरकुर करणारी मुलं आनंदाने नाश्ता करतील। पीठ हे असं सरसरीत कालवून घ्यायचे, प्रमाणातच पाणी मिक्स करा। आता चमचाभर सोडा टाकायचे। सोडा टाकल्यामुळे बेसन पोळी अगदी जाळीदार आणि छान बनते, कुरकुरीत। पण बेसन पोळी अगदी बनवण्याच्या वेळीच सोडा टाकायचा आहे, खूप आधी सोडा मिक्स करून ठेवू नका। लागेल तसं पाणी मिक्स करायचंय। एका बाजूला घावणांचा तवा तापत ठेवला होता। आता 1 ते 1.5 चमचा बॅटर आपण पसरून घेऊया। हे असं मध्यम कन्सिस्टन्सीचंच बॅटर बनवल्यामुळं व्यवस्थित पसरलं जातं। याच्यापेक्षा जास्त जर पाणी घातलं तुम्ही तर तव्याला घावणे चिकटू शकतात। कडेने तेल सोडायचे, म्हणजे ते व्यवस्थित नीट भाजले जातात आणि सुंदर सोनेरी रंग येतो। रेसिपी सफर चॅनेल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करायला विसरू नका। आमच्या चॅनेलवरच्या इतरही रेसिपीज नक्की व्हिजिट करा। परफेक्ट रेशोमध्ये सांगितलेल्या या रेसिपीज तुम्हाला नक्की आवडतील। पाणी सुकलेलं आहे आता वरचा थराचा। आता व्यवस्थित उलटून घ्यायचं आहे, असं दोन्ही बाजूंनी सोनेरी रंगावर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे बेसन पोळी। आता अशीच दुसरी सुद्धा बनवून बघूया। प्रत्येक वेळी असं पीठ तळापासून हलवून घ्या। खूप सुंदर रंग आलेला आहे, हळद टाकलेली नाहीये आपण।
तरी सुद्धा सुंदर सोनेरी रंग आलेला आहे. पुन्हा असं कडेने तेल सोडायचे. नाश्ता असू दे किंवा तोंडी लावणं किंवा रात्रीचं अगदी 1 मील डिश असू दे, बेसन पोळी सगळ्यांच्या पसंतीस उतरते. झटपट बनणारी ही डिश अगदी नक्की ट्राय करा. पाण्याचा वरचा थर सुकू द्यावा आणि मगच पोळी उलटावी. लगेचच जर उलटण्याची घाई केली तर ती मोडू शकते. झाकण झाकायची काही एक गरज नाही, व्यवस्थित भाजली जाते पोळी. बघा, खूप छान सुंदर सोनेरी रंग आलाय. अशाच मिक्स पिठांच्या सुद्धा बेसन पोळ्या होतात. तर नक्की ट्राय करा ही डिश. पुन्हा भेटूया अशा नवीन सुंदर डिशसह नवीन भागात. तोपर्यंत निरोप घेऊया. धन्यवाद.